श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज दिनांक आहे 26 ऑगस्ट आणि वार आहे सोमवार. तर हा श्रावण महिन्यातील चौथा श्रावणी सोमवार आहे आणि याच दिवशी आलेली आहे गोकुळ अष्टमी आणि हा दिवस अतिशय पवित्र म्हणून ओळखला जातो. भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आपण जे काही पूजा करतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते. याचे कारण असे आहे की या दिवशी भगवान शिवशंकरांचे शिवतत्व जे आहे तर ते अधिक प्रमाणामध्ये पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि या वेळेमध्ये ज्या वेळेस आपण काही उपाय करतो तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान शिवशंकरांची जेवढी पूजा उपासना करता येईल तेवढी आपल्याला करायची आहे. या दिवशी व्रत करायचं आहे कारण या दिवशी जन्माष्टमी देखील आहे. या दिवशी भगवान शिवशंकरांबरोबरच आपल्याला भगवान विष्णू म्हणजे भगवान विष्णूंचे 8वे रूप बाळगोपाळ यांची सुद्धा पूजा उपासना करायची आहे. त्यामुळे आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती जलाभिषेक रुद्राभिषेक हा करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी जन्माष्टमी असल्यामुळे बाळकृष्ण जे आहे तर त्यांच्यावरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यांना त्यांची यथासांग अशी पूजा करायची आहे. बरोबर भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती शिवामूठ जी आहे तर ती जव आहे तर ही जव शिवामूठ आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे. ही मूठ अर्पण केल्याने आपल्या ज्या भी इच्छा असतील तर त्या नक्की पूर्ण होतील. कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या प्रकारचे धान्य हे शिवामूठ म्हणून भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण केलं जातं. आणि पहा आपल्याला या दिवशी भगवान शिवशंकरांची त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू यांचे बाळरूप जे आहे तर त्यांची पूजा अर्चा करायची आहे आणि काही प्रभावी उपाय या दिवशी करायचे आहेत. वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण कापूर सोबत संध्याकाळी जाळली तर घरातील वास्तु दोष, नकारात्मकता, संकट, अडचणी ह्या सर्व नष्ट होऊन जातील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हे लिहायला विसरू नका. हा भगवान शिवशंकरांना भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये भरपूर सारे पूजा ह्या केल्या जातात आणि ह्या पूजेमध्ये आरती केली जाते. आरतीमध्ये कापराचा उपयोग हा केला जातो. वास्तुशास्त्रामध्ये त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे की कापूर जाळल्यामुळं सर्व देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर कापूर हा वापरल्यामुळे नकारात्मक शक्ती ह्या घरातून बाहेर निघून जातात. कापूर घरामध्ये जाळल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या निर्माण होतात आणि घरामधली जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाते. कापूर जाळल्यामुळे घरातील वास्तुदोष हा नष्ट होतो. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहते. आपल्याला आजचा जो उपाय आहे तर हा चौथा श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी 6च्या नंतर 7:30-8 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे. ज्यांना वेळ नाही त्यांनी संध्याकाळी 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी चालेल. आता हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे? जर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकत नसेल, सतत आपल्या घरामध्ये वाद विवाद, कलह, भांडणं हे होत असतील, सतत आपल्या घरामध्ये आजारपण असेल, नवरा बायकोंची भांडणं ही सतत होत असतील किंवा नवरा ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, आई मुलाची भांडणं होत आहे, नवरा बायकोची भांडणं होत आहे, बापाची मुलाची भांडणं होत आहे आणि सतत वाद विवाद हा घरामध्ये होत असल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. या घरामध्ये सतत
सतत किरकिर आणि कटकटी असतात, या घरामध्ये कधीही लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत अडचणी येतात, कर्ज वाढत जाते, आर्थिक समस्या आपल्याला जाणवतात. आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो, परंतु त्या कष्ट आणि मेहनतीमधून आपल्याला योग्य मोबदला हा प्राप्त होत नाही. त्यामुळे आपल्याला सतत पैशांची कमतरता ही जाणवत असते. तसेच घरातील मुलं खूप हट्टीपणा करत आहे. मुलांना सारखे नजर दोष लागत आहे, काही ना काही दोष त्यांच्या मागे लागत आहे. त्याचबरोबर त्यांची प्रगती खुंटली आहे आणि त्याचबरोबर घराला सुद्धा काही नजर दोष हे लागले जातात. त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही आणि आपले कोणतेच काम हे व्यवस्थित होत नाही. आणि म्हणून अशा ह्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. अशा काही विशिष्ट तिथी असतात, तर या तिथींवरती जर आपण असे उपाय केले तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होते. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि पहा, हा उपाय आपल्याला देवघरासमोर करायचा आहे. त्यामुळे सर्वप्रथम देवघरातील दिवा, अगरबत्ती, धूप आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आसन टाकून हा उपाय करायला बसायचा आहे. तर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला मूठभर तांदूळ टाकायचे आहेत. त्याचबरोबर पिवळी मोहरी जी आहे ती सुद्धा तुम्हाला थोडीशी टाकायची आहे. आता बघा, जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही हे तांदूळ टाकलेले आहेत तर ते टाकले तरी चालेल. पिवळी मोहरी नसेल, नाही टाकली तरी चालेल. या पिवळ्या मोहरीवरती आपल्याला 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर 5 भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल, दुसरा असेल कोणताही कापूर असू द्या, तो तुम्हाला ठेवायचा आहे. एक दालचिनीचा तुकडा जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे. ही दालचिनी जी आपण मसाल्यामध्ये वापरतो तीच दालचिनी तुम्हाला त्याचा एक तुकडा त्यावरती ठेवायचा आहे. वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितले गेलेलं आहे की जर सोमवारच्या दिवशी आपण दालचिनीचा तुकडा हा घरामध्ये जाळला तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदून राहते. तुम्हाला असा दालचिनीचा तुकडा हा त्यावरती टाकायचा आहे आणि कापूर हा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला थोडेसे 1-2 थेंब गाईचं गावरान तूप जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये टाकायचं आहे. हे प्रज्वलित केल्यानंतर एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये ही मातीची पंती तुम्हाला ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा चटका लागणार नाही. हा कापूर तुम्ही देवघरामध्ये प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो कंटिन्यू म्हणायचा आहे, किंवा तुम्ही न म्हणता टीव्हीवर किंवा मोबाईलवरती लावून देऊन श्रवण केला तरी सुद्धा चालेल. यानंतर हे भांड तुम्हाला देवघरापासून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये ते फिरवायचं आहे. हे भांड घरामध्ये फिरून झाल्यानंतर मुख्य दरवाजावरती घेऊन जायचं आहे, तिथे सुद्धा फिरवायचं आहे आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये आणून ते ठेवायचं आहे. असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्ती, कर्णीबाधा, वास्तुदोष या सर्व दोष जे आहेत तर ते नष्ट होऊन जातात. आपल्या घरातील अलक्ष्मी ही घरातून बाहेर निघून जाते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते. आता हा कापूर जाळल्यानंतर त्या मातीच्या भांड्यामध्ये काही वस्तू तशाच शिल्लक राहिल्या तर त्या तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायच्या आहेत किंवा निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत. तर त्याचबरोबर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे, तो म्हणजे तुमचं जर काही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, जर तुम्हाला काही इंटरव्ह्यूसाठी जायचं असेल किंवा महत्त्वाचे डील करण्यासाठी जायचं असेल, काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला हे करायला जात असताना हातरुमाल जो असतो तर त्यामध्ये 2 कापराच्या वड्या बांधून तो तुम्हाला खिशामध्ये ठेवायचा आहे. असं केल्याने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, राहू-केतूचा प्रभाव हा आपल्यावरती पडत नाही. यामुळे तुमचे जे काही काम करण्यासाठी तुम्ही जात आहात तर ते पूर्ण होतं आणि तुमच्या त्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होते. असं तुम्हाला छोटं जरी काम करण्यासाठी जायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बरोबर, तुमच्या घरावरती खूप जास्त असं कर्ज झालेलं आहे, तुमच्या घरामध्ये रोगराई, आजारपण हे जास्त प्रमाणामध्ये आहे, सतत घरामध्ये भांडणं होत असतील तर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये तर तुम्हाला एक चिमूटभर तांदूळ घ्यायचे आहे, एक कपभर पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. असं केल्याने घरातील जी नकारात्मकता आहे ती बाहेर निघून जाते. घरामध्ये जी काही दोष अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदू लागते. तर अशा पद्धतीने जे काही उपाय सांगितले आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.